कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणतं जिथे भीती आणि धैर्य एकाच वेळी उभं असतं. ही कथा आहे एका आईची, जिने शेवटच्या क्षणीही हार मानली नाही. जर अशा कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर आजच सबस्क्राईब करा, कारण कदाचित पुढची कथा तुमचं आयुष्य बदलू शकते. त्या संध्याकाळी नदीवर एक विचित्र शांतता होती. क्रूजवर सगळे आनंदात होते, हसत होते, गप्पा मारत होते. पण त्या शांततेत एक अनोळखी ताण होता. जणू काहीतरी चुकीचं होणार आहे. राणी तिच्या छोट्या मुलाचा हात घट्ट धरून उभी होती. तिचं मन अस्वस्थ होतं. नदी शांत होती, पण तिच्या मनात वादळ उठलं होतं. अचानक क्रूज हलायला लागली. लोकांचा गोंधळ वाढू लागला. कोणीतरी ओरडलं, बचाव करा. त्या क्षणात सगळं बदललं. पाणी आत शिरायला लागलं. क्रूज हळूहळू झुकत होती. लोक पळत होते, ओरडत होते. कोणी कोणाला ओळखत नव्हतं. त्या गोंधळात राणीने तिच्या मुलाला छातीशी घट्ट धरलं. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहून मोठं प्रेम होतं. तिने स्वतःचा विचार केला नाही. तिच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, माझा मुलगा सुरक्षित राहायला पाहिजे. ती पाण्यात उतरली. थंड पाण्याने शरीर गोठत होतं, पण तिच्या हातातली ताकद वाढत होती. ती एका हाताने पोहत होती आणि दुसऱ्या हाताने मुलाला वर ठेवत होती. आजूबाजूला लोक बुडत होते. आवाज हळूहळू कमी होत होते, पण तिचा निर्धार अजून मजबूत होत होता. ती पुढे जात होती. किनारा जवळ येत होता. कोणीतरी मदतीसाठी हात पुढे केला. त्या क्षणी राणीने तिच्या मुलाला त्या हातात दिलं. तिच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. तिला जणू माहीत होतं, तिचं काम पूर्ण झालं आहे. पण पुढच्याच क्षणी तिचा हात सैल झाला. ती पाण्यात हळूहळू खाली गेली आणि त्या दिवशी राणी परत वर आली नाही. राणी स्वतःला वाचवू शकली नाही, पण तिने तिच्या मुलाला वाचवलं. शेवटच्या श्वासापर्यंत ती हरली नाही. ती जिंकली, कारण तिचं प्रेम जिंकलं. आईचं प्रेम कोणत्याही भीतीपेक्षा मोठं असतं. त्या छोट्या मुलाला आयुष्य मिळालं, कारण त्याच्या आईने स्वतःचं आयुष्य दिलं. कधीकधी आयुष्य कठीण प्रसंग देतं, पण त्या प्रसंगात आपण कोण बनतो हे आपल्या हातात असतं. राणीने भीती निवडली नाही, तिने प्रेम निवडलं आणि तेच तिला अमर करून गेलं. जर तुम्ही कधीही हार मानण्याच्या विचारात असाल तर ही कथा लक्षात ठेवा. तुमच्यातही ताकद आहे, तुमच्यातही धैर्य आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.